मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो खूप असं ऊन वाढलेलं आहे. आता उन्हाचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे. आपण पक्ष्यांना प्राण्यांना पाणी घालून या ठिकाणी रानामध्ये फिरत आलेलो आहे. तर मित्रांनो आपण या ठिकाणी फिरत असताना तुम्हाला आज मी 3 असे फळं म्हणजे रानमेवा हे जे फळ आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. हे 3 रानफळं पिकायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो पहिले जे फळ आहे ते आहे तोरणं. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तोरणं पाहिले. तर आज पुन्हा आपण ही तोरणं घेणार आहेत, खुडणार आहेत. आणि डोंगरची काळी मैना ज्या फळाला म्हटलं जाते डोंगरची काळी मैना ती म्हणजे करवंद. ही करवंद सुद्धा पिकायला सुरुवात झालेली आहे. आणि अजून 1 महिन्यानंतर जांभळ पिकायला सुरुवात होती. परंतु मित्रांनो आज आपली या ठिकाणी जांभळ सुद्धा भेटलेली. तर आपल्याला 3 प्रकारची अशी या ठिकाणी रानमेवा ही फळं या ठिकाणी आपल्याला बघायला भेटलेत. ती आज आपण या ठिकाणी खुडणार आहेत. तर मित्रांनो तर मी आज तुम्हाला या ठिकाणी ही फळं खुडून दाखवणार. ही कशी असतात, खायला 1 नंबर अशी गोड त्यांना चव असते. तर मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो हे बघा, तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये हे जे मी झाडाचे हे जे फांदे मोडून घेतलेत तर याचा वापर मी काय करणार आहे. कारण मित्रांनो तुम्ही शहरामध्ये जर असाल तर तुम्हाला शक्यतो हे माहीत नसेल. कारण जे गावाकडची जी पहिली लोक आहेत पहिली जुनी, तर ती याची डवले बनवायची हे पानाची. तर हे झाडाचं नाव आहे भोगडा. आम्ही याला भोगडा म्हणतो. याचा या पाल्याचा जो वापर करतो हे नैवेद्य ठेवण्यासाठी देवाला याचा वापर केला जातो. तर आम्ही या ठिकाणी लहानपणामध्ये ही लहानपणाची एक आठवण ज्याने ज्याने हे केलं असेल त्यांना नक्कीच ही लहानपणाची आठवण येईल. त्यासाठी हेच आम्ही डवले बनवायचो असे गोल गोल डवले हे पाण्याचे बनवून त्याच्यामध्ये करवंद खुडायची मित्रांनो. तर हे आई वडील सुद्धा आम्हाला याचं डवले बनवून करवंद घेऊन यायची. तर आज त्याच पद्धतीने मी तुम्हाला याचं डवलं बनवून दाखवणार आहे आणि तीच फळं आपण ह्या डवल्यामध्ये ठेवणार आहे. तर चला मित्रांनो वेळ न लावता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता हे पानाचं मी डवलं बनवणार आहे. त्यासाठी आपण ना हे बघ हे लहान लहान हे असे काड्या घेतले तर आणि याची पानं पुन्हा आपण डवल्या तयार करणार आहे. तर चला आपण आता हे डवलं करायला सुरुवात करूया. आणि मग आपण जे हे 3 जे हे फळं रानमेवा जे फळ आहे हे आपण या ठिकाणी खुडून ह्या डवल्यामध्ये घेणार आहेत. तर चला वेळ न लावता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण मोठमोठली पानं आधी खुडून घेणार आहेत आणि मग आपल्याला ते डवलं बनवायला सोपं जाईल. आणि मोठली पानं असल्यानंतरच डवलं चांगलं होते. लहान पानं घ्यायची नाहीत आपल्याला. आपल्याला 3 डवले बनवायचे. तर 3 फळं आपल्याला तोडायच्यात म्हणलं आपण 3 डवलं या ठिकाणी घेणार आहेत. हे बघा मित्रांनो आपल्याला जे 3 रानमेवा फळ जे खोडायचे ते आपले डवले तयार केलेले आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकता. आता या 3 डवल्यांमध्ये आपण करवंद, जांभळं आणि तोरण हे खुडणार आहेत. तर चला पाहूया करवंद, जांभळं, तोरण हे रानमेवा फळ कसं आहे. आता आपण हे खोडायला जाणार आहेत. आपले हे डवले आता तयार झाले आहेत. तर चला मित्रांनो प्रथम आपल्याला ना आता या ठिकाणी पहिली जी डोंगरची काळी मैना म्हणली जाते ती करवंद या ठिकाणी आपल्याला भेटलेली. पहिल्यांदा आपण करवंद खुडणार आहेत. हे आपले 3 डवले घेतलेत आपण हे तयार केलेत. आता ह्या डवल्यांमध्ये आपण करवंद खुडणार आहे. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काळी मैना पिकलेली. हे बघा हे आहेत करवंद. आता ही करवंद पिकायला सुरुवात झालेली. आता आपण हिला आपल्या ह्या डवल्यामध्ये ही करवंद खुडून घेणार आहेत. मित्रांनो जंगलामध्ये आता इथून पुढे ना आपण उपाशीपोटी जरी गेलं तर आपल्याला ना या ठिकाणी भरपूर अशी फळं खायला भेटतात. रानामध्ये आता भरपूर अशी फळं पिकायला सुरुवात झालेली. तर चला मित्रांनो हे बघा हे काळी मैना करवंद आपण या ठिकाणी आता ही डवल्यामध्ये खुडून घेतलेले. तर आता आपण जी तोरण येतं हा जो रानमेवा आहे हे आता आपण खुडणार येतं. कारण आपण हे एक फळ खुडलेलं आहे रानमेवा. बघा एवढी करवंद भेटतात आपल्याला. ही करवंद खुडलेत आपण. आता आपण जांभळं आणि तोरणं ही 2 रानमेवा फळ आपल्याला खुडायचे राहिले. तर आता आपण ते पण याच ठिकाणी खुडणार आहेत. जवळजवळच आहेत. तर हे आपण खुडणार आहेत मित्रांनो. हे तुमच्या जंगलामध्ये ज्यांच्या असं मित्रांनो तर खरंच 1 नंबर अशी गोड ही फळं हा असतात. 1 नंबर लागतात. आता आपण 2 डवले अजून आपले बाकी आहेत. ही 2 फळ घेणार आपण. पडला डवले पडले. ऊन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे मित्रांनो आता जास्त. आणि
आपण ही रानमेवा फळेत हे आज आपण या ठिकाणी खुडायला आलेले. तिन्ही रानमेवा जे फळ हे आपल्याला या ठिकाणी भेटलेले. तर आता या ठिकाणी आपण तोरणांपाशी आलो. हे बघा हे आहेत तोरणं. आता ही तोरणंसुद्धा आपण आपल्या या हे बघा ह्या डवल्यामध्ये आपण खुडून घेणार आहेत. आणि नंतर आपण जांभळ हे पण सुद्धा आपण खुडणार आहेत. हे आपण ही तोरणं पहिले खुडली होती, पण मित्रांनो आज आपल्याला एकच ठिकाणी ही 3 फळं या ठिकाणी पाहायला भेटले. त्याच्यामुळे आपण ही तोरणंसुद्धा आज खुडणार आहेत. तर मित्रांनो पक्ष्याने जास्त खाल्यामुळे ना आपल्याला काही थोडीच भेटले, तर जास्त भेटली नाही. तर तोरणं ते बघा हे आपल्या ह्या डवल्यामध्ये आपण एवढी तोरणं घेतले. तर हे बघा एवढी भेटले. तर आपल्याला ही तोरणं हे बघा हा डवल्या तोरणांचे आणि तुम्ही पाहू शकता हा करवंदांचा. आणि आपल्याला आता जे खुडायचे आपल्याला ते आहे जांभळं. तर चला आता हा जो डवला आहे आपला याच्यामध्ये आता आपण जांभूळ खुडणार आहे. आतमध्ये अडचणीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जायला थोडासा वेट करायला लागणार आहे, कारण अडचणीमध्ये जरा ते वेटिंग जास्त आता असल्यामुळे ना आपल्याला थोडंसं त्रास होणार आहे जायला. तर मित्रांनो हा आहे 3रा नंबरचा रानमेवा वनस्पती झाड. हे बघा तुम्ही पाहू शकता जांभळा. हे बघा या ठिकाणी ही सुद्धा जांभळा या ठिकाणी पिकलेले आहेत. हे बघा आता आपण ह्या झाडावरती चढणार इथं. बघा या ठिकाणी ही पिकलेले आहेत. हे बघा ही आहेत जांभळा. आता ही जांभळं सुद्धा पिकायला सुरुवात झालेली. तर आपल्याला आता हे 3रा जे रानमेवा फळ आहे हा जांभळ हा आता आपण झाडावरती जाऊन खुडणार इथं. तर आपल्याला वरती झाडावर जायला लागणार आहे. तर मित्रांनो हे बघा आमच्या जंगलामध्ये जर तुम्ही कधी फिरायला जर आले ना, तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला आमच्या हे इकडे वनस्पती जो रानमेवा आहे ना हा नक्कीच तुम्हाला खायला भेटेल. वेगवेगळे अशी चव असणार हे रानमेवे. तर मित्रांनो आपण या ठिकाणी तोरणं, जांभळा आणि करवंद ही जी डोंगरची काळी महिना करवंदमध्ये ती पिकायला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आता मी तुम्हाला दाखवते ही 3 फळं जी आहेत रानमेवा हे आपण या ठिकाणी खुडलेले. तर बघा मी तुम्हाला दाखवतोय कसे वेगवेगळे याची ही फळं आहेत. तर आमच्या या रानामध्ये आता ही मोठ्या प्रमाणामध्ये पिकायला सुरुवात झाली. तर हे बघा मित्रांनो आता हे जे आहे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं हे आहे तोरणं. हे बघा ही तोरणं, ही डोंगरची काळी मैना करवंदा आणि ही जांभळं. तर ही 3 पद्धतीचं हे जे वनस्पती रानमेवा ही फळं या ठिकाणी ही पिकायला सुरुवात झाली आहे. आपल्याला या एकच ठिकाणी ही 3 फळं आपल्याला आज या ठिकाणी भेटले. तर मित्रांनो आमच्या जंगलामध्ये कधी आले तर नक्कीच आमच्या फळांचं तुम्ही एक नंबर असे वेगवेगळे चवचे ही 3 वनस्पती आहेत. हे रानमेवा हे जे फळे हे 3 वेगवेगळ्या चवेची ही फळं आपल्याला या ठिकाणी बघायला भेटले. तर चला तर मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पुन्हा भेटूया मित्रांनो आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.